नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुहास गावडे ब्लॉग्स या YouTube चॅनल मध्ये। आज आपण पाहणार आहोत अमृतेश्वर मंदिर। हे रतनवाडी भंडारदरा या ठिकाणी आहे। हे प्राचीन शिव मंदिर 1200 वर्षाहून अधिक जुने आहे। 9व्या शतकातील शिलाहार राजवंशाचे राजे झांजा यांनी बांधले आहे। हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे। मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग हे विचित्र स्वरूपाचे आहे। त्यात एक योनी आहे जी खडकाच्या पोकळीवर ठेवलेली आहे आणि त्यावर कलशाच्या आकारात 3 दगड एकमेकांवर ठेवलेले आहेत। मंदिराच्या बाजूला आपल्याला एक पुष्करणी पाहायला मिळते। ही चौकोनी आकाराची आहे। त्यामध्ये भरपूर प्रतिमा कोरलेल्या पाहायला मिळतात। नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे भंडारदऱ्याला। पाठीमागच्या भागामध्ये आपण येथील लेक साइड कॅम्पिंग, तसेच सांदन व्हॅली, अजून इथले वॉटरफॉल या सर्व गोष्टी पाहून झाल्या। आता आपण आलेलो आहे अमृतेश्वर मंदिर। हे मंदिर एक साधारणतः 9व्या ते 12व्या शतकामध्ये शिलाहार राजांच्या काळात बांधले गेलेलं असावं आणि रतनवाडी ह्या वाडीमध्ये हे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं। आता तुम्ही बघू शकता, ही तिथली शिवलिंग आहे आणि खूप छान आहे। सध्याला पावसाळा असल्यामुळं इथं आपल्याला पाणी पाहायला मिळते। आता हे तुम्ही वरती छत बघू शकता, सुंदर अशा मूर्त्या त्याच्यावरती कोरलेल्या आहेत आणि हा मंदिराचा आपल्याला बाहेरील भाग पाहायला मिळतो। आणि मेन म्हणजे हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे। म्हणजे आपण मोस्ट ऑफ जे मंदिर पाहतो हे पूर्वाभिमुख असतात, हे पश्चिमाभिमुख आहे आणि याच्यावरती एकदम सुंदर अशा मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात। आता हे प्रवेशद्वार आहे, तुम्ही पाहू शकता। इतक्या रेखीव आणि विचार करा, आज आधुनिक टेक्नॉलॉजी असून आपल्याला आत्ता पॉसिबल नाही। हे 9व्या 12व्या शतकात कसं कोरलं गेलं असेल, म्हणजे त्यावेळेसची जी लोक होती म्हणजे ग्रेट, त्यांना तोडच नाही। असल्या कलाकृती त्यांनी ज्या घडवल्यात आणि त्यावेळेसची लोक ग्रेट होती। त्यावेळेस त्यांना जी साधन सामुग्री होती, लिमिटेड रिसोर्सेस मध्ये सुद्धा अशा घडवणं नॉट अ जोक। आता तुम्ही खांब पाहू शकता, याच्यावरती मूर्ती बघा। हे पूर्ण परिसर एक नंबर आहे आणि इथूनच रतनगड जवळ आहे। त्यामुळे आपण जर रतनवाडीला आलात तर हे मंदिर अवश्य पहा। हे आता आपण पाहू शकतो, जे आपलं रतनवाडीचं जे मेन एंट्रन्स आहे त्याच्या बाजूला आपल्याला ही पुष्करणी पाहायला मिळते। आणि मित्रांनो, ही षटकोनी आकाराची पुष्करणी आहे आणि इतकी सुंदर आहे ना। याच्यावरती भरपूर असे देवी देवतांचे आपल्याला मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात। त्याला बारवेला उतरायला 3 बाजूनी रस्ता आहे आणि पाणी सुद्धा स्वच्छ आहे। म्हणजे त्या काळी हे पिण्याच्या पाण्यासाठी एक प्रोव्हिजन असावी। खूप छान आहे। भंडारदरा साईडला आल्यानंतर भरपूर असे प्लेसेस आहेत, नक्की पहा। रतनवाडी पाहून झाल्यानंतर आपण समोर सांदन व्हॅली पाहिल्यानंतर एक सांब्रत गाव लागते। सांब्रत गावातून थोडंसं पुढे गेल्यानंतर 2-2.5 किलोमीटरला एक राईट टर्न येतो। तो राईट टर्न घेतल्यानंतर आपल्याला हा एक बंधारा लागतो। इथून थोडं पुढे गेलं की लवळवाडी आहे, जे आता महाराष्ट्रामध्ये नवीन प्रचलित झालेले एक ठिकाण आहे। आणि मित्रांनो, मस्त स्पॉट आहे। पण हा स्पॉट पाहण्यासाठी तुम्ही एकतर अर्ली मॉर्निंग नाहीतर एक 4 नंतर या, कारण सनसेट किंवा सनराईज ह्या ठिकाणाहून छान आहे आणि स्पॉट पण छान आहे। थोडं सध्याला गर्दी असती, पण आम्ही इव्हिनिंगला आल्यामुळं थोडंसं गर्दी कमी होती। त्यात दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळं रिलॅक्स आहे आणि छान आहे। म्हणजे तुम्हाला एक 4 ते 5 किलोमीटरचा रस्ता हा पूर्ण पाण्याच्या बाजूने आहे आणि हा आहे तो मेन स्पॉट। सुंदर आहे, आवर्जून पाहण्यासारखा आहे। आता मी तर लवळवाडीला आलेलो आहे। इथूनच कळसुबाई जवळ आहे। हे आता मुलांना उड्या मारताना आम्ही पाहिलं, छान आहे। मुलं इथं पोहण्याचा आनंद घेत आहेत, तुम्ही सुद्धा पोहू शकता। सेफ प्लेस आहे, पाण्याची खोलीही जास्त नाही।
वन टाइम विजिट वर्थ इट आहे. आणि इथेच एक मुंबईचे बायकर आले होते, त्यांची बाईक घेऊन आम्ही एक छोटीशी राईड मारण्याचा प्रयत्न केला. जुने इंजिनिअरिंगचे दिवस आठवले. छान आहे. ही आमची फॅमिली. मस्त आता एक बाईक राईड. छान वाटतं आफ्टर लॉंग टाईम. एक जुने दिवस. अशा प्रकारे आपण ह्या भागामध्ये अमृतेश्वर, त्याच्यानंतर हे लवाळवाडी हा स्पॉट कव्हर केलेला आहे. पुढील भागामध्ये आपण जे वॉटरफॉल आहेत इथले ते आपण कव्हर करूयात. चला मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढील भागामध्ये.